ते राजीनामा द्यावं, स्वच्छ परत यावं. पण म्हणते एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपच्या पोटातली अपेंडिक्स आहे, ती वेळ आल्यावर कापून टाकतील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याच्यावर गणेश वस्तींनी असं म्हटलंय, तुमची शिवसेना ही काँग्रेसच्या शरीरातला मूळव्याध आहे आणि मूळव्याध अपेंडिक्स शरीरात असतो, मूळव्याध सांगायची गरज नाही. ही गरज राजकीय संस्कृती नाही महाराष्ट्राची. पण यावर तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतं शिवसेना काय आहे तुम्ही स्वतः सगळेजण जाणता. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कशी विचारांना घट्ट पकडून आहे तेही तुम्ही जाणता. आणि आम्ही काँग्रेस सोबत आहोत. म्हणजे काँग्रेस जेव्हा उद्धवजींचं एक अतिशय समर्पक वाक्य आहे, 25 वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो, पण आम्ही भाजपशी वासी झालो का? नाही झालो ना. मग आम्ही आज काँग्रेस बरोबर झालो, काँग्रेसवाशी झालो का? बरं, काँग्रेसच्या संदर्भात शिवसेनेचा इतिहास आहे. आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुखांनी काँग्रेसला अनेकदा पाठिंबा दिलेला आहे. मग तो शेखावत जेव्हा आमच्या देशाचे राष्ट्रपती होताना असू द्या, प्रणव मुखर्जी असू द्या, मुंबईमध्ये मुरली देवरांना महापौर करणं असू द्या, यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा पाठिंबा मिळालेला आहे. तो तात्विक विषयावर आहे, तो कुठल्या तरी विचारधारा सोडून गेलेला नाही, एवढं मात्र लक्षात आज तिवारी एक मिनट आज पूरे देश में सभी चैनलों पर खबरें चल रही है. हम भी स्तंभित हुए कि ये खबरें कैसी आई, कहां से आई. आप जानते हो कि पार्लियामेंट शुरू है और जिनके पैरों तले मिट्टी जमीन हिल रही है, ना यहाँ कारोबार ठीक हो रहा है, ना राज्यों में कारोबार हो रहा है ठीक हो रहा है. वो जो पालक मंत्री के लिए भी जो झगड़े चल रहे हैं आपस में, मंत्रियों पर भ्रष्टाचारों के आरोप हो रहे हैं, मंत्रियों पर अनाचार के आरोप हो रहे हैं. ऐसी स्थिति में सरकार वहां इतनी बड़ी संख्या में आने के बावजूद भी ठीक से चल नहीं रही है. फिर ये कैसे करेंगे? तो फिर हवा चला दो. कल ही आप जानते हो, कल ही हमारे पार्लियामेंट में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी को कार्यालय के लिए जगह मिली, हमने उसका उद्घाटन किया. सभी सांसद 11 के 11, 9 हम लोग, 9 2 11, 2 हमारे राज्यसभा के सांसद सभी वहां उपस्थित थे. अब ऐसी स्थिति में जब सब कुछ अच्छा चल रहा है और उनके ऊपर ही आरोप हो रहे हैं, तो फिर खबरें घुमाए कैसे? तो ये खबर छोड़ दीजिए. और ये खबर इसलिए छोड़ी, इसलिए हमने आज तुरंत, आप जानते हो शुक्रवार के दिन लोकसभा में जब सांसद चलते तो सांसद अपने अपने कॉन्स्टिट्यूंसी में जाने के लिए तैयार रहते. ऐसे वक्त में सभी यहाँ मिले, सभी आए हैं और सभी आपके सामने बैठे. शिवसेना का एक भी सांसद कहीं गया नहीं. वो 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के साथ में है और निष्ठापूर्वक है, ये बताने के लिए हमने गैरहजर नाही आहेत रे. तो आता संजय दिना पाटील तुम्हाला आता संजय राऊत साहेबांच्या सोबत कॉन्स्टिट्यूशन क्लबला सापडतील. ते तिकडे प्रेसला गेलेले आहेत, त्यांच्या सोबत आहेत, ते तिथे ते सापडतील. संजय राऊत और